श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण करणार आहोत तिळाच्या वड्या किंवा गुळाच्या वड्या. तर त्यासाठी साहित्य लागणार आहे 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ, थोडेसे बदाम. तर इकडं मी पहिल्यांदा ताटाला तूप लावून घेतले. ही प्रोसेस अगोदरच करून ठेवायची. तयारी छान तूप लावून घ्यायचं ताटाला. हे बघा, या पद्धतीने तुम्ही तूप लावून घ्या पहिल्यांदा ताटाला. तुम्ही प्रमाण कमी जास्तही करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर इकडं गरम करत कढई ठेवली, त्यात तीळ टाकले. मी देशी तीळ घेतलेत, म्हणजे गावरान तीळ, पॉलिश केलेले घेतले नाही. असे चटचट उडायला लागले की समजायचे आपले तीळ भाजले. जास्त भाजायचे नाही, नाहीतर वडी कडू लागू शकते, कडवट होते. शेंगदाणे घातलेत, शेंगदाणेही भाजून घेतलेत. थोडेसे बदाम भाजून घेतलेत, नाही घातले तरी तुम्ही चालतात. हे बघा, बदाम, शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेत. छान थंड होऊ द्यायचे. या पद्धतीने मी सगळं भाजून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. हे बघा, या पद्धतीने बारीक केले. थोडंसं मोठं राहिलं तरी सुद्धा दाताखाली आलं तर छान लागते. 2 चमचे मी मोठे तूप घातले आणि गूळ घातलाय. गूळ फक्त पातळ होईपर्यंतच त्यात हे करायचा, नाहीतर वडी आपली कडक होते. वेलदोडे पावडर घातले. ते मिश्रण केलेलं आपण मिक्सरमध्ये ते घातले. छान हलवून घ्यायचं, एकजीव त्याचं होते. या पद्धतीने खूप छान वड्या होत्या त्या. करून बघा एकदा. कमेंटमध्ये मला प्लीज नक्की सांगा. त्या ताटाला तूप लावून घेतलं होतं, त्यातच मी हे थापून घेतले. गरम असतानाच थापून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने गार झाल्यावर थोडं कोमट झाल्यावर या पद्धतीने थापून घ्यायचं, नाहीतर हाताला चटके बसू शकतात. वरून तीळ घातलेत. आता थंडी आहे ना, त्यामुळं तिळाचे भरपूर फायदे आहेत. तिळाच्या वड्या खायलाच हव्यात. तिळाचे लाडू, तिळाचे मोदक खायलाच पाहिजे. शरीराला आपल्या उष्णता मिळते ना. खूप फायदे आहेत तिळाचे. हे बघा, या पद्धतीने मी आणि सुरीला तूप लावूनच तुम्ही वड्या कट करा. मस्त होतात वड्या ह्या. तोंडात टाकताच विरघळतात. एकदा करून बघा आणि खरंच कमेंटमध्ये मला सांगा. तूप घातल्यावर जरा वडीला चकाकी येते, म्हणजे चमक येते. तुम्हाला हव्या त्या तुम्ही कट करू शकता. तिळाचे असे भरपूर फायदे आहेत. या दिवसात तीळ खायला बहुत. हे बघा, या पद्धतीने मी कट केल्या थोड्या. कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करा. गूळ फक्त पातळ होईपर्यंतच त्या कढईत ठेवायचा तूप घातल्यावर. ना पाक करायची भीती, ना कडक व्हायची भीती. गूळ पातळ झाला की त्यात लगेच घालायचं. आपल्या वड्या तयार होतात छान. करून बघा एकदा माझ्या पद्धतीने. म्हणजे पण तुम्ही साहित्य तुमच्या ह्याने कमी जास्त करू शकता. त्याला काय साहित्य व्यवस्थितच पाहिजे असं काय नाही. कमी जास्तही चालू शकतं याला. फक्त तुपात फक्त गूळ छान वितळला की काम झालं. आपल्या वड्या खूपच छान होतात. या तोंडात टाकताच विरघळतात. चावायलाही लागत नाही. हे बघा, या पद्धतीने मी सर्व वड्या कट करून घेतल्या.
आणि एक 10 मिनटं थांबायचं जरा, म्हणजे वड्या आपोआप छान त्याला बाइडिंगपणा येण्यासाठी आपण गुळाचं हे करतोय. हे बघा या पद्धतीने खूपच छान वड्या होतात त्या. हे बघा आणि लगेच निघतात ते, वेळ लागत नाही. आकार कसा पण असू दे, पण घरच्या वड्या वेगळ्याच असतात, छानच असतात. परफेक्टच आकार आला पाहिजे असं काही नाही. आपल्याला जसं हवं तसं आपण करू शकतो. प्रमाणही कमी जास्त करू शकतो. हे बघा या पद्धतीने तुम्ही वड्या करू शकता. बघा वडीला कशी चमक आली आहे तूप घातल्यामुळे. हे बघा मस्तच होतात. आपल्याला कमी जास्त आकार देऊ शकतो आपण. हे बघा या पद्धतीने मी वड्या करून घेतल्यात. हे बघा पटकन हे बघा मऊसूत वडी आपली तयार आहे. तर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. कसा वाटला व्हिडिओ? हे बघा या पद्धतीने मी ठेवल्यात. इतक्या वड्या झाल्यात त्या एका वाटीच्या. तर नक्की करून बघा. हे बघा कसं पटकन तुटली जाते. ज्यांना दात नाही तेही खाऊ शकतील. हे बघा या पद्धतीने मी कशी चमक आली आहे बघा वड्यांना. हे बघा एका हातानेही तुटते. खूपच मऊसूत वडे होते. ही करून बघा एकदा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा चमक आलेली आहे. हे बघा या पद्धतीने माझ्या सर्व वड्या तयार झाल्या. श्री स्वामी समर्थ सर्वांना.